प्रथमतः अंबाजोगाई शहरामध्ये जे सामाजिक कामाकडे कोणी लक्ष देत नाही, गोरगरिबावर जे अन्याय अत्याचार जे होत आहेत, जो काही कारभार पाहिला राजकिशोर पापा मोदींनी त्यांच्या कार्यकाळामध्ये, मात्र त्यांच्या कार्यकाळामध्ये कोणकोणते कामं झालीत असं तुम्हाला वाटतंय? त्यांच्या काळामध्ये कामं तर काय झाले नाहीत, पण गोरगरिबाचं शोषण झालेलं आहे. आणि आमदारांना पण जे शब्द दिले ते इलेक्शनच्या आधी ते पण ते पाळले नाहीत. हे फक्त तात्पुरतं येतात, इलेक्शनपुरतं येतात, नंतर नगरपालिकेच्या कर्मचारी 4-4 महिने पेमेंट नाही, ते नाव आणले. त्यांच्या घरामध्ये बुकमार चालू आहे. रस्ते नाले झाले म्हणतात, मात्र ते दर्जेदार झाले नाही दर्जेदार नाहीत, समजा डुप्लिकेट काम आहे. वरून एकही काम नाही, त्यामध्ये सिमेंट कमी आहे, गज कमी आहेत, समजा गोष्टी फॉरवर्डच आहेत ना. त्यावेळेस प्रशासक लागू होतं, प्रशासनात तरी त्यांनी चांगली कामं केली का नाही? वैयक्तिक त्यांना केले, जे शिव मॅडम होत्या ते त्यांच्या वैयक्तिक कामात जे एस आय असतील कुणी असतील त्यांचे जे कामं त्यांना व्यवस्थित पद्धतीने केले, पण नगर राजकीय त्यावेळेस काहीच कामं झाली नाहीत ना. अंबाजोगाईमध्ये 25 वर्षात दलित वस्तीचा जे निधी येतोय, त्या 25 वर्षात दलित निधीचा निधी सगळ्यांना मिळून खाण्याचं काम केलेलं आहे. दलित वस्तीचे कामं ह्याने केलेले नाहीत. 25 वर्षात विकासाच्या नावावर फक्त ह्यानं भ्रष्टाचाराचे कामं केलेत. नाही, अतिक्रम तर सगळीकडे झालेलं आहे ना. अतिक्रम झाले, अतिक्रमामध्ये यांच्या जवळचे जी माणसं आहेत त्यांना जागा दिलेल्या आहेत. बाकी दुसऱ्याला अतिक्रमण गोरगरिबाने केलेलं नाही. अतिक्रमण करते वेळेस ह्यांचे जे जवळचे माणसं आहेत त्यांनाच अतिक्रमण केलेलं आहे. अतिक्रमण हे झालेले आहेत, योगेश्वरी देऊळ कमिटीमध्ये झालेत. त्यांच्या जयवंती नदीच्या पात्राच्या आजूबाजूचं जेवढं पण आहे अंबाजोगाईच्या लगतच्या तेवढ्या जमिनी ह्या अतिक्रमित केलेल्या आहेत त्यांनी. अंबाजोगाईच्या नगरपालिकेच्या निवडणुकीचं बिगुल वाजलंय आणि नगरपालिकेच्या मी इमारतीच्या बाहेर आहे मध्ये बरेच जण जे आहेत ते उमेदवार आपला उमेदवारी अर्ज भरतायत आणि ज्यांनी उमेदवारी अर्ज भरलाय काही अंबाजोगाईकर देखील माझ्यासोबत आहेत. अंबाजोगाईची यंदाची निवडणूक कोणत्या मुद्द्यावरून होती हे जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. दादा, कोणते मुद्दे महत्त्वाचे आहेत या निवडणुकीमध्ये असं तुम्हाला वाटतंय? प्रथमतः अंबाजोगाई शहरामध्ये जे सामाजिक जे सलोखा आहे आणि जो गोरगरीब माणसाच्याकडं लक्ष देत नाही, जे सामाजिक कामाकडे कोणी लक्ष देत नाही व गलोगली फिरून जे मत मागायला येत आहेत त्यांना डावलून आम्ही एक वेगळ्या पद्धतीचा अंबाजोगाई शहरामध्ये आंबेडकरी चळवळीच्या वतीने एक आम्ही उमेदवार म्हणजे पॅन्थर सेनेच्या माध्यमातून उमेदवारी अर्ज दाखल केले. किती पूर्ण उमेदवार? अंबाजोगाई शहरातील नगर परिषदमधून प्रभाग क्रमांक 8 मधील एक आम्ही ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या वतीने उमेदवारी दिलेली आहे व नगराध्यक्षपदासाठी एक आमची ऑल इंडिया पॅन्थर सेनेकडून उमेदवारी आम्ही जाहीर केलेली आहे. खरं तर मोठ्या प्रमाणामध्ये अजित पवार शरद पवार गटाकडून राजकिशोर पापा मोदी निवडणूक लढवणार आहेत. आमदार नमिता मुदडा यांचे सासरे या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत. मात्र तुम्हाला देखील चांगला प्रतिसाद मिळेल असा विश्वास आहे? असा आम्हाला कोणावरही विश्वास आता राहिलेला नाही, कारण की या 20-25 वर्षाच्या काळामध्ये जे काही गोरगरिबावर जे अन्याय अत्याचार जे होत आहेत, तर या अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी फक्त आदरणीय दीपकभाई केदार यांचा वारसा पुढेच आहे. तरी राजकीय पक्षामधले कोणीही गोरगरीब जनतेलाही कोणी भेट द्यायला येत नाहीत व त्यांच्या कोण अडीअडचणी समस्या पाहण्यासाठी कोणीही त्यांच्याकडे लक्ष करीत नाहीत. आणखीन काही माझ्यासोबत अंबाजोगाईकर आहेत. पॅन्थर सेनेचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार यांच्याकडे मी जाण्याचा प्रयत्न करतो. काय वाटतंय, जो काही कारभार पाहिला राजकिशोर पापा मोदींनी त्यांच्या कार्यकाळामध्ये, मात्र त्यांच्या कार्यकाळामध्ये कोणकोणते कामं झालीत असं तुम्हाला वाटतंय? त्यांच्या काळामध्ये कामं तर काय झाले नाहीत, पण गोरगरिबाचं शोषण झालेलं आहे. जेणेकरून काही अतिक्रम असतील, काही असतील किंवा गरिबाची घरकुलं असतील, ह्याचे कुणाला लाभही भेटले नाहीत किंवा भेटू पण दिले नाही त्यांना. म्हणजे ज्या त्या गोष्टी सरकारी कामं त्यांना वैयक्तिक अडचण टाकून यावेळेस इलेक्शन येईन त्यावेळेस घरकुल मिळवून देणे असं करून आपल्याला मत मिळवायचे प्रयत्न केलेले आहेत. आणि आमदारांना पण जे शब्द दिले ते इलेक्शनच्या आधी ते पण ते पाळले नाहीत. 2 दिवसाला 4 दिवसाला पाणी सोडतात. 15 आता तर पहिलं तर 2-4 दिवसाला 8 दिवसाला, आता तर 15-20 दिवसाला पाणी सोडतात, कारण आमदार आहेत. आणि प्लस तेच नगराध्यक्षपदासाठी नंतर आमदारांनी देखील शब्द दिला होता निवडून येण्याच्या अगोदर, ते पण त्यांना पाळलेला नाही. त्यामुळे जनतेचा असा रोष आहे की हे फक्त तात्पुरतं येतात, इलेक्शनपुरतं येतात, नंतर येणार. आम्ही सामान्य माणसाची पॅन्थर आजही रस्त्यावर आहे, उद्याही रस्त्यावरच आहेत. त्यासाठी आमचं असं म्हणणं आहे की गोरगरिबासाठी ह्यांना रस्त्यावर यायला पाहिजे. गोरगरिबासाठी येऊ शकत नाहीत. एखाद्या मोठ्याचा बड्डे असतं त्या ठिकाणी जाऊ शकतो, एखाद्या मोठ्याचं लग्न असतं त्या ठिकाणी. पण यांच्या कार्यकाळामध्ये राजकिशोर पापा मोदींना जेवढा कार्यकाळ त्यांनी कारभार पाहिला
त्यांच्या माध्यमातून चांगले कामं काहीतरी झाले असते ना. काहीच नाही. त्यामध्ये नगरपालिकेच्या कर्मचारी 4-4 महिने पेमेंट नाही, ते नावानं आले. त्यांच्या घरामध्ये बुक मार चालू आहे, त्यांचे पेमेंट करत नाहीत. आणि ज्यावेळेस नगराध्यक्ष तेव्हाच मी त्यांना पेमेंट केलेलं नाही, त्यामुळे ते पण लोक नाराज आहे त्यांच्यावर. विकास कामं त्यांच्या कार्यकाळात काही झाले? काय रस्ते फक्त नाल्या बाग काय, आणि ते पण त्यांच्या जवळच माणसाला ते कामं दिलेली आहे. समजा गोष्टी त्यांना केलेल्या, गरीबाला कोणालाच कामं दिलेली नाही. रस्ते नाले झाले म्हणतात, मात्र ते दर्जेदार झाले असते. नाही दर्जेदार नाहीत. समजा डुप्लिकेट काम आहे, वरून एकही काम नाही. त्यामध्ये सिमेंट कमी आहे, गज कमी आहेत, समजा गोष्टी फरवाडच आहेत ना. त्यामुळे कशानं ओरिजिनल काम. तुम्ही आवाज वगैरे उठवला का नाही पॅन्थर सेनेच्या माध्यमातून? ह्याच्या आधी मी 3 निवेदन दिले, त्या निवेदन त्यांना मला उत्तर पण देऊ दिलेलं नाही ना. नगरपालिका त्यांच्या ताब्यात असल्यामुळे ते कामं त्यांच्या मनावर आहेत, थोडेच गोरगरिबाच्या मनावरले आहेत. ती समजे कामं त्यांच्या मनावर असल्यामुळे त्यांना कोणतेच काम होईल. बऱ्याच वर्षापासून निवडणुका होत आहेत, मग ज्यावेळेस प्रशासक लागू होतं, प्रशासनात तरी त्यांनी चांगले कामं केले का नाही? वैयक्तिक त्यांना केले. जे शिव मॅडम होत्या ते त्यांच्या वैयक्तिक कामात जे एस आय असतील कुणी असतील त्यांचे जे कामं त्यांना व्यवस्थित पद्धतीने केले, पण नगराध्यक्ष तेव्हाच काहीच कामं झाली नाहीत नामोबाईचे. तुम्हाला काय वाटतंय, कोणत्या कोणत्या कामामध्ये भ्रष्टाचार झाला आहे अंबेजोगाईमध्ये असं वाटतंय? अंबाजोगाईमध्ये 25 वर्षात दलित वस्तीचा जे निधी येतोय, त्या 25 वर्षात दलित निधीचा निधी सगळ्यांना मिळून खाण्याचं काम केलेलं आहे. दलित वस्तीचे कामं ह्याने केलेलं नाहीत. 25 वर्षात विकासाच्या नावावर फक्त ह्यानं भ्रष्टाचाराचे कामं केलेत. आता याच्यामध्ये निधी दलित वस्तीला येणारा निधी जो आहे तो खाण्याचं काम केलंय, हा थेट तुमचा आरोप कुणावरती? नाही, 25 वर्षाची यांची आता सत्ता होती, त्यांनी हा निधी खाण्याचं काम केलेलं आहे. 25 वर्षामध्ये दलित वस्तीचा जेवढा निधी आलेला आहे तेवढा निधी ह्यानं भ्रष्टाचार करून खाल्लेलं काम आहे. नाव न घेता राजकिशोर पापा मोदी का? 25 वर्ष म्हणल्यावर सगळ्याला माहितीच आहे कोण सत्ता केली काय केली, नाव घ्यायची गरज नाही. इथं नगरपालिकेच्या जे काही जागा आहेत त्याच्यावरती अतिक्रमण झालंय असं काँग्रेसच्या नेत्यांचा आरोप आहे, मात्र त्यामध्ये काही सत्यता आहे? नाही, अतिक्रम तर सगळीकडे झालेलं आहे ना. अतिक्रम झालं आहे, अतिक्रमामध्ये यांच्या जवळचे जे माणसं आहेत त्यांना जागा दिलेल्या आहेत. बाकी दुसऱ्याला अतिक्रमण गोरगरिबाने केलेलं नाही. अतिक्रमण करते वेळेस यांचे जे जवळचे माणसं आहेत त्यांनाच अतिक्रमण केलेलं आहे. कुठं कुठं अतिक्रमण झालंय असं? अतिक्रमण काय, आता दवाखाना रोड आहे, म्हणजे अंबाजोगाईत मेन पॉईंटला सगळीकडे ह्यांचे अतिक्रमण झालेले आहेत. फक्त दवाखानाचं रोड का बाकी इतर कोणत्या ठिकाणी? बाकी बी आहे ना, दवाखाना रोड ना, बाकी बी सगळीकडेच अतिक्रमण झालेत, पण ह्याच्या जवळच्या माणसाने केलेले आहेत. काय जयवंती नदीवर अतिक्रमण झाल्याचा आरोप जे आहे ते वारंवार होत असल्याचं पाहायला मिळतं, त्यामध्ये काय सत्यता आहे? अतिक्रमण हे झालेले आहेत, योगेश्वरी देऊळ कमिटीमध्ये झालेत. त्यांच्या जयवंती नदीच्या पात्राच्या आजूबाजूचं जेवढं पण आहे अंबेजोगाईच्या लगतच्या तेवढ्या जमिनी ह्या अतिक्रमित केलेल्या आहेत त्यांनी. आणि त्यावर एक कमर्शियल त्यांचे प्रोजेक्ट पण सुरू आहेत. हा एक मुद्दा राहिला. आणि महत्त्वाचा मुद्दा तुम्ही म्हणलात की सध्याचं राजकारण काय म्हणतं आहे. जसं की आपण सरळ पापा मोदी, नंदकिशोर मुंदडा ह्या दोघांचंच नाव घेतलं जातं आहे राजकारणामध्ये, परंतु असं नाही. गेल्या 10 ते म्हणजे 15-20 वर्षापूर्वींचा जो त्यांचा कार्यकाळ आहे, कशा पद्धतीने त्यांनी केलेला आहे, ते आमदार म्हणून त्यांनी मुंदडांनी आणि नगराध्यक्ष म्हणून मोदींनी ज्या पद्धतीने केला आहे, तर नक्कीच तो कमी पडलेला आहे. तोंड बघून काम करणे एक. दुसरी गोष्ट, दलित वस्तीचे निधी व्यवस्थितपणे वापरले गेले नाहीत. 3, सर्वसामान्य जनतेला ज्या सुखसुविधा पाहिजे होत्या त्या त्यांनी दिलेल्या नाहीत. 4, की सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, आजपर्यंत त्यांनी ज्या पद्धतीनं कामं केले, जसे कार्यकर्ते त्यांनी पोचलेत, तर हे कार्यकर्ते न पोचता संधी साधू लोक पोचलेले आहेत. आज तुम्ही बघताय की मातब्बर लोक काँग्रेसमधले, राष्ट्रवादीमधले BJPमध्ये जातात. गट कोणतेही असू द्यात, किंवा BJPमधले मातब्बर लोक इकडे तिकडे उड्या मारायलेत. तर ह्यांचं फक्त तू पण खा मी पण खातो, म्हणजे ते फक्त भांडायचं काम कर जगाला दाखवण्यासाठी, आणि खाऊत आपण दोघंजण मिळून, अशा प्रकारे आहे. तर ह्याला वाचा फोडण्यासाठी गेल्या 9 वर्षामध्ये जे कार्यकर्ते तळागाळापासून काम करतात तेच कार्यकर्ते यावेळेस निवडून येतील, तेच उमेदवार निवडून येतील. बाकी यांनी कितीही ताकद लावू द्या, जनमानस असा म्हणतो की जे काय द्यायचंय, जे काय घ्यायचंय ते घेऊत, पण उमेदवार हा आमच्या मनातलाच देऊ. काय वाटतं, ज्यावेळेस हे प्रशासक लागू होतं त्या कार्यकाळामध्ये प्रशासनाला चांगल्या पद्धतीमध्ये काम करू दिलं का काही लोकप्रतिनिधी अडचणी निर्माण आल्या असं वाटतं? 100% प्रशासक काळामध्ये आपले उत्कर्ष गुट्टे साहेब, तत्कालीन उत्कर्ष गुट्टे साहेब ज्यावेळेस इथं प्रशासक म्हणून आले, त्यावेळेस त्यांनी अंबाजोगाई शहराच्या पाण्यासाठी सर्वप्रथम 200 कोटीची नळ योजना आणण्याचा प्रस्ताव शासनाकडे सुपूर्द केला.
आणि ती नळ योजना आणल्यानंतर त्यांच्यावर विरोधकांचा सुळसुळाट झाला. त्याचप्रमाणे रमाई आवास घरकुल योजना आणि पंतप्रधान आवास घरकुल योजना जी की 25 वर्षानंतर कुठंतरी अंमलात आणायची होती, त्यावेळेस वंचित बहुजन आघाडीमार्फत आम्ही सर्वप्रथम उत्कर्ष गुट्टे साहेब यांना काही प्रस्ताव, काही JRची माहिती देऊन आम्ही ती रमाई आवास घरकुल योजना कशी लोकांना देता येईल आणि त्यांना कसं सहकार्य करता येईल यासाठी आम्ही सातत्यानं पाठपुरावा करत साहेबांच्या सहकार्याने आम्ही काही गोष्टी केल्या. परंतु त्या रमाई आवास घरकुल योजना ही राबवू नाही यासाठी काही दुष्टशक्ती त्या काळात काम करत होत्या. कारण जे आम्हाला योजना राबवता आली नाही ती योजना पुढं चालली नाही पाहिजे. त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका ज्या की अभ्यासिकेची कुठंच मागणीसुद्धा केली नव्हती, ती अभ्यासिका माननीय उत्कर्ष गुट्टे साहेब यांनी त्या तत्कालीन काळात ती स्वतःहून 80 लाख रुपये खर्चून त्याचे पूर्ण मेंटेनन्सची कामं करून विद्यार्थ्यांना आज ती खुली केली. त्याचप्रमाणे आपल्या CO टोंगे मॅडम यांच्याही विरोधामध्ये भलतेसरते आरोप लावून इथल्या प्रस्थापित राजकारण्यांनी एक महिला म्हणून त्यांना त्रास देण्याचंही काम बऱ्याच वेळेस केलेलं आहे. तर आता कोणी त्रास दिला असं वाटतं? आता राजकारणामध्ये कसं असते, जो सत्तेत असतो, ज्याची सत्ता असते, समजा आता प्रशासक काळामध्ये आमदाराच्या हातातली सत्ता होती, मग आता आमदार फेवरमध्ये जर काम झाले तर त्यांचा विरोधक अजित पवार गट होता. मग कुठल्या ना कुठल्या माध्यमातून मानसिक दडपण आणणे आणि आपल्या गुत्तेदारांची जेणेकरून समजा अजित पवार गटाचे 4 गुत्तेदार राहतील, शरद पवार गटाचे 4 गुत्तेदार राहतील, तर या मुद्द्यांना टार्गेट करून त्यांनी कोटी रुपयाची बोगस बिलं त्या काळात उचललेली आहेत. आणि त्याचप्रमाणे आता तुम्ही निवडणुकीचा मुद्दा काढलेला आहे. निवडणुकीमध्ये आज अंबाजोगाई शहरामधची परिस्थिती आहे ही गेल्या 35 वर्षामध्ये आमदार म्हणत होते की आम्ही आमदारकी खातो आणि नगराध्यक्ष म्हणायचे आम्ही नगराध्यक्षपद खातो. तर या साठलोटमध्ये आतापर्यंत जनतेला काहीच समजलं नाही आणि एवढी स्पर्धा झाली नाही. आता अशी स्पर्धा झाली की प्रवेशासाठी म्हणजे राजकीय प्रवेशा गमजे घालण्यासाठी 20 माणसांना 5 लाख रुपये रेट ठरलेला आहे. म्हणजे माणसागणी 5 लाख रुपये रेट ठरला असेल तर ही जाणारे लोक हे जनतेतले आहेत का हे जनतेनं ओळखणं गरजेचे आहेत. आता अजित पवार प्रवेश केला की 5 लाख रुपये देतात रेट लावलेला असं आमच्यापर्यंत म्हणजे माहिती आलेलं आहे. राजकिशोर पापा मोदीकडून यांच्याकडून पण आणि नंदकिशोर मुंदळे यांच्याकडून दोघांकडून पण 100% आम्हाला माहीत आहे. कारण विधानसभेमध्ये ज्याप्रमाणे प्रवेश झाले आणि लोकसभेमध्ये ज्याप्रमाणे प्रवेश झाले त्याहीपेक्षा जास्त ताकदीनं यावेळेस प्रवेशाचं कारण हे जनतेच्या बाहेरच्या गर्दी करण्याचं कारण की कुठंतरी दबाव निर्माण करायचा आहे ह्यांना राजकारणामध्ये. आणि मुळात हे प्रवेश घेत असताना उमेदवारी, आता समजा हा उमेदवार आहे, या उमेदवाराला बोलवलं चाललं आहे, त्याची बैठक घेतली चालली आणि तोच उमेदवार आहे म्हणून फिक्स आहे. आणि 21 तारखेपर्यंत आजही सांगतो 21 तारखेपर्यंत शरद पवार गट असेल, अजित पवार गट असेल किंवा मुंदडा गट असेल यांचे उमेदवार 21 तारखेपर्यंत फायनल होणार नाहीत. 21 तारखेपर्यंत. कारण कोणता उमेदवार कोणत्या पक्षाचा राहील हे कुणालाच कळणार नाही. सगळ्यांना गुलदस्त्यात ठेवलं चाललं आहे आणि उमेदवारांची जी की इच्छुक उमेदवार आहेत, जे कोणी जनतेतून असतील की जनतेच्या बाहेरचे असतील, कुठंतरी अपेक्षा घेऊन त्या पक्षाकडे तिकीट मागायला जाणाऱ्यांना सगळ्यांचा भ्रम निराश होणार आहे. आणि जे योग्य उमेदवार ज्या स्थानिक लेवलला काम करतात तेच उमेदवार 100% यावेळेस निवडून येतील. धन्यवाद. या ठिकाणी पाहिलं गेलं तर अंबाजोगाईकरांसोबत झालेली चर्चा, मात्र ही चर्चा काय सांगून जाते हे नक्कीच समजलं असेल. मात्र आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅनसोबत सूर्य जुंबडिया, अंबाजोगाई.